स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. शशांक, सौरभ, अरे कसे आहेस? फर्स्ट क्लास, फिट अँड फाईन. इट लुक्स लाईक. तू कसं आहे? मी मजेत आहे, नॉट बॅड. तू काय इथेच आहेस का मग पुण्यात? हा, मी पुण्यातच असतो. बरं बरं बरं. आणि तू मी आत्ता जरा कामाला आला? हां 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 हां. आय थिंक इफ आय एम नॉट मिस्टेकन मला कोणतरी म्हणालं होतं तू काही कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे आहे का? हां, माझी कन्स्ट्रक्शन फर्म आहे. एक मिनिट, मी तुला माझं कार्ड देतो. नॉट बॅड. वा, किती दिवस आहेस? उद्यापर्यंत आहे मी. ग्रेट. मग आज रात्री आपण डिनरला भेटूया ना? नक्की नक्की. आय विल ट्राय टू फिनिश माय मीटिंग्स अर्ली टुडे. ओके, अँड लेट्स मीट इन द नाईट. फोन कर. नाईस मीटिंग. ग्रेट यार. मस्त झाले. हां हां. ए, पेमेंट ऑफिसमध्ये कधी कर. ओके, चल बाय. See you, see you, see you. रीमा, हां ये रीमा, हां चहा दे ना मला. देते एक सेकंड. तुला मगाचपासून किती वेळा सांगितलं चहा दे म्हणून. हो रे. मग आणि सारखं सारखं काय चहा पितोस? तुला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम मला नाही आहे, प्रॉब्लेम तुझ्या शरीराला आहे. सारखा सारखा चहा पिणं शरीरासाठी चांगला नसतो. तुला काही हेल्थ कॉन्शियसनेसच नाहीये. खा 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 करत असतो. सुटलायस बघ केवढा. ए रीमा, तू उगाच मला लेक्चर बिक्चर देत बसू नका. मी लेक्चर देत नाहीये, खरं तेच सांगतेय. कळलं ना? सारखा काय खा खा करत असतोस? अरे स्वतःला मेंटेन करायला शिक. तो समीर बघ. त्याचं काय? त्याचं काय काय? तुझ्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठा असेल, पण तू तुझ्यापेक्षा लहान वाटतो. कळलं ना? का? कारण त्याने मेंटेन केलंय म्हणून. हे बघ, नुसतं दिसून काय उपयोग होत नाही. नुसतं दिसणं नाही, त्याचा अभिनयही खूप छान आहे. रीमा, अभिनय हा काय माझा धंदा नाहीये. हं? पण तुला खरं सांगू साली, समीर एक ना एक दिवस ना या इंडस्ट्रीवर राज्य करणार आहे. त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या राहण्यात एक वेगळीच स्टाईल आहे. म्हणून ना कुठलाही रोल त्याला सूट होतो. मला असं वाटतं मगाशी मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं. हो, आणते. अरे हॅलो. हा समीर, आय एम फाईन थँक्यू. नाही 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 नाही, ऍक्च्युली तू काम दिलं म्हटल्यानंतर. हा अरे अरे तुम्हाला इतकं प्रोत्साहन देत असतोस ना, माझा कॉन्फिडन्स सॉलिड वाढलाय आता. त्या दिवशी काय झालं माहितीये ना, आणि तू जे मला डायलॉग सांगून गेलास ना कसं बोलायचं, तसंच बोलले. काय खुश झालाय डिरेक्टर. सॉलिड.
हा देते चहा देते. नाही नाही अरे तुला काही नाही तुला काही नाही. बोल बोल काय म्हणतोयस आणि आहेस कुठे? शूटिंग कसलं? बाबा कॉलेजला गेलेत खरं, पण काय होईल? का त्या लोकांनी असं केलं असेल? काय चुकलं माझं? मला संकटांनी चहूबाजूंनी नेहमीच घेरावं असा दैवी संकेत आहे बहुतेक. चांगली नोकरी होती, आवडीचा जॉब, पण आता हे असं. मीच जायला पाहिजे होतं कॉलेजला. बाबांनी येऊ नाही दिलं, पण मला वाटतं की मी एकदा जाऊन प्राचार्यांना भेटायला हवं. ते नाही असं करणार. किती चांगले आहेत सर, मला नेहमी सपोर्ट असायचा त्यांचा. तरी त्यांनी सौरभ, हाऊ आर यू फीलिंग नाउ? देऊ उत्तर? नको. पण काय हरकत आहे? आय एम फाईन, थँक्यू. मला माहीतच होतं कॉलेज हेच उत्तर देणार. आपण कोर्टात जाऊया का? तुझ्या लक्षात कसं येत नाही अवंतिका, तू टेम्पररी आहेस का? आणि ते कॉलेज प्रायव्हेट आहे. त्यांना तुला काढण्याचा पूर्ण अधिकार आहे, काहीही कारण न देता. पण तुम्ही प्राचार्यांना भेटलात का? ते काय म्हटले? ते काय म्हणणार हेच. लिमया सरांचा फोन आला होता मला. काय म्हणाले ते? ते म्हणाले प्राचार्यांच्या हातात काहीही नाहीये, हे सगळं मुद्दाम घडवून आणलं त्या अजितच्या वडिलांनी. आपल्याला संशय होताच. पण बाबा मला कधीच वाटलं नव्हतं हे असं काही होईल. मी इतकं छान काम करत होते, इतकी मेहनत करत होते. हो ग, या सगळ्यात ते कॉलेज एका चांगल्या प्राध्यापिकेला मुकणार हे त्यांना कसं कळत नाही आहे. पण आजकालच्या जगात तुमच्या कौशल्यापेक्षा, ज्ञानापेक्षा, क्षमतेपेक्षा राजकीय सोयच महत्वाची असते म्हणा. त्यात मुलांचं नुकसान होतं याची कोणालाही पडलेलं नाही. म्हणजे बाबा आपण काहीच करू शकत नाही? नाही, करता येईल ग, पण ते दगडावर डोका पडण्यासारखं आहे. या लोकांना काही सतसत विवेक बुद्धी वगैरे नसतेच का? सत्सद विवेक बुद्धी राजकारण्यांसमोर शरण गेलेली शैक्षणिक संस्था आहे ती. त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत असती तर त्यांनी ही ऍक्शन घेतलीच नसती मुळात. काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला? बाहेर तोंड दाखवायला जागा नाही. काय करून बसले मी? एकांत खायला उठतो. अशाच एका एकांताने माझा घात केला. अदिती काय करून बसली आहेस तू? तुझ्या जगण्याला काही अर्थ आहे का? काय करायचंय जगून? नाही अदिती, यू मस्ट डाय.
हेच शोधतेस ना? हे काय आहे? काय करणार होतीस काय? कुणाल, मला नाही जगायचंय. माझी इच्छा नाहीये जगायची. ताई, ताई माझ्याकडे बघ ताई. हे ताई, ताई तुला माझी शपथ आहे ताई, प्लीज असं काही करू नकोस. मी चुकलो, माझी चूक झाली. माझ्यामुळे आपल्याला त्या हरामखोरासमोर लाचार व्हायला लागलं. ताई तुझी शपथ घेऊन सांगतो, मी चांगला वागेन, मी कॉलेजला जाईन, शिक्षण घेईन, स्वतःच्या पायावर उभा राहीन. प्लीज तू हा विचार करणं सोडून दे ग, प्लीज. तू आम्हाला हवी आहेस ग. कुणाल, रडू नको. अवंतिका, तुला चहा कॉफी काही हवाय? नाही नको. पोरं कुठे आहेत ग? आवाज येत नाही अजिबात. बाबा राऊंड मारायला घेऊन गेलेत त्यांना. काय ग झालं? कसला विचार करतेस मग एवढा? अगं अवंतिका, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू खरंच नको एवढा विचार करूस. अगं तू एकटी नाहीयेस, आई बाबा आहेत, शिवाय आम्ही आहोत ना. नको काळजी करूस एवढी. तसं नाही ग, तुम्ही सगळे आहातच, खूप करता, माझं एवढं प्रेम दाखवता, पण शेवटी माझं मला काहीतरी करायला लागणारच आहे ना. माझं करिअर आहे. हेच तर चुकतं ना तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या मुलींचं. कबूल आहे, करिअर आहे, केलं पाहिजे, पण त्याचा एवढा भाऊ कशाला करायचा? रीमा, त्याचं असं आहे की तुझ्या नशिबानं तुला सिरियल्समध्ये कामं मिळत आहेत, माझ्या आईचा, सलीलचा तुला पाठिंबा आहे, म्हणून तू हे सगळं करू शकतेस. पण एक विचार कर, तुला हे सगळं नसतं मिळालं तर काय केलं असतं? घरीच बसले असते, त्यात काय? हेच ना, मी नाही असं करू शकत, मी नाही घरी बसू शकत. तेच म्हणते ना मी, करिअरसाठी कशाला करायचा एवढा अट्टहास? कशाला करून घ्यायचा त्रास? रीमा, करिअर तुझी हौस असली तरी माझी गरज आहे. आणि मी अशी एकटी नाही आहे, माझ्यासारख्या कितीतरी बायका आहेत. सॉरी, ॲक्च्युली माझं एवढंच म्हणणं होतं की आत्ता कुठे तुला बरं वाटायला लागलंय, एवढ्या मोठ्या धक्क्यातनं सावरली आहेस तू, म्हणूनच म्हणत होते की जास्त त्रास करून घेऊ नकोस.
बरं माझं शूटिंग सुद्धा आहे, मी निघू मग? अगं निघ ना. पण खरंच तुला काही नको आहे ना? मला काही नको आहे आणि लागलं तर उठून घेईन ना मी. बरं, टेक केअर. यूट्यूब घरची काही काळजी करू नकोस, मी आहे इथे. बाय. बाय. रीमा सुद्धा किती काळजी घेते माझी. साहजिक आहे, सिंपथी वाटणारच. काय होणार आहे माझं? मला इतकं असुरक्षित वाटतंय, इतके लोक काळजी करणारे असूनही हे असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. बाबा कॉलेजात जाऊन येईपर्यंत थोडी तरी आशा होती, पण आता तीही संपली. गेली नोकरी. आता परत नवी नोकरी शोधायची. कुठे शोधायची आणि नाहीच मिळाली तर? What a coincidence. What a coincidence. आय स्वेअर यार, म्हणजे ते किती वर्षांनी भेटलो रे आपण? 20? हे 20 काय जास्तच ले का? काय म्हणतो? हं, मग एनिवे, चीअर्स फॉर आवर रियुनियन. येस. Cheers. अरे हा, परवा तुझी आठवण निघाली होती. तो आपला हा दाम्या भेटला होता. दाम्या दाम्या. अरे अरे जळगावचा. काय करतो काय सध्या तो? काय करतो? अरे ऑइल मिल्स काढून बसलाय आणि खोऱ्यानं पैसा ओढतोय. क्या बात आहे. ती कोण रे ती? संयोगिता. काय पटली का शेवटी त्याला ती? संयोगिता तुला बरी नावाने आठवती रे. हं? काय राव, पास काय संयोगिताला कोण विसरेल? अरे आणि हा तुझं काय आलं त्या, काय तिचं नाव रे, काय नाव तरी होतं, जानकी. हा, काय नाही, लग्न झालं तिचं. तरी म्हणजे तुझ्याशीच झालं ना? नाही रे, भेटला तिला तिचाच कोणतरी काय वडा सांबारवाला होता. पत्ता कट. अरे तिची अट होती उडपी रेस्टॉरंट टाकायचं म्हणून. आपलं बाप जन्मात कधी रेस्टॉरंटचा विचार स्वप्नातही केला नव्हता. मी म्हणले वडा सांबार वगैरे मला जमणार नाही, तू मोकळी हो. ए पण तू सांग ना, तू कोणाशी लग्न केलं? मी छोड ना यार, मेरी छोड. अरे मी असं ऐकलं होतं तू काय अमेरिकेत म्हणे कोणतरी एक सुंदरी पटवली होतीस म्हणे. काय नाव तिचं? रिचा श्रॉफ. रिचा श्रॉफ, इफ आय एम नॉट मिस्टेकन. काय रे? Keep her out. Keep her out of her discussion, please. Keep her out. शशांक, That bloody team has ruined my life. That bloody team has ruined my life. Ruined my life. I'm sorry. Hey, तू काय, तू कसलं वाईट वाटून घेतो, कसलं सॉरी. सर पण मी एक ठरवलं की ही सरी बाईची जातच हरामखोर. बाईची जातच हरामखोर. ही मात्र माझ्या मनात गाठ पक्की केली आहे. आसवाना तीच वेडी सांडते